अरे इथे बसल्या बसल्या केव्हा झोप लागली समजलंच नाही. तुला काही हवंय का? काही खायला आणू का मी? नाही नाही, मला नकोय काही. तू रात्रभर इथेच बसून होतीस? हो, त्यात काय झालं? तुला बरं नाहीये आणि मध्यरात्री तुला काही लागलं तर जवळ कोणी नको का? हा ठीक आहे, पण मला खरंच काही नकोय आता. तू जा, तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. हा श्रीनू, मी आराम करेन नंतर, पण तुझी तब्येत महत्वाची आहे मला. का माझी तब्येत ठीक आहे आता. तू जा बघू आधी. नक्की ना? चारू, मी खरंच ठीक आहे आता. पण तुझं रात्रभर जागरण झालंय ना, त्रास होईल तुला. कंबाईन माइंड भाऊजी, फुलनेस. आज इंग्लिश पेपर. ते प्रॅक्टिस करावी लागते ना, बोलावं लागतं ना मला तिकडे. आहो, अरे नाश्ता करून घ्या. हे घ्या. भाऊजी, थँक्यू. मंजू, सुनूक पण बोलव. कालपासून त्याने नीट काय खाल्लं नाही. हो, तुमचं झालं की मग नेते त्याच्यासाठी पण. तू कशी जातस पण? त्याकाच बोलव ना खाली. कसा आपल्या सगळ्यांसोबत बसत ना, तर त्याका पण जरा बरा वाटा. बाबा बाबा, ओ ते बागेत 2 नारळ पडलेत. हा? तू घ्या. नारळ बिरळाचं राहू देत. तू अभ्यास करून ठेवा. नाहीतर ती ओविदाई आली ना तर चांगलीच शिक्षा करेल तुला. मी केलाय, मी अभ्यास सगळा हो हो हो, माहितीये किती अभ्यास झालाय ते. झालाय ना बाबा? झालंय झालाय काय झालंय तुमचं काय मत? मी जातो. दुग्या अरे काय चाललंय तुझं? तुझं बघितलं तुम्ही नेहमी असं करता. केला अभ्यास त्याने. म्हणजे आली ताई नाश्ता. नको हा मका. मका ना तुमचं कायच नको हा. करून घेईन मी माझा माझा कायता. अगं लाले, किती राग. हा, काय करणार असतं रागाचं? आणि कोणावर राग तर आपल्याच माणसांवर. कशासाठी? हे मी ना माझ्या मनाक वाटत ना तसा वागीन. माका कोणी शिकवूक येऊ नका काय. हा, अगं ताई, आमच्यावर नाराज असतस ना, मग त्याचा राग अन्नावर कशा काढतस? हा, हे बघ, सगळ्यांसोबत 2-2 घास खाऊन घे. नाश्ता तुझ्यासाठी पण केलेलो. हा, उगाच अन्नाचा अपमान कशा? हा? कुत्र्या मांजरांका घाला नाही जाणार फुकट. हा, लाली, जे बोलतेस ना ते लक्षात ठेवा तू. अरे ह्या काय शिनू येलो. अरे ये बस शिनू ये. म्हणजे आता बघ त्याका कसा बरा वाटत. हा, बस 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 बस. सावकाश सावकाश. कसं वाटतंय? ताप आहे की गेला? नाही, बरं आहे आता. हा, नाहीये. कालच्या पेक्षा छान वाटतंय ना? माहित तर काल जरा मरगळल्यासारखाच झाला होता. श्रीनू, तू नाश्ता करणार आहेस ना? म्हणजे विचारतस काय? दे त्या का? हो. घे. हे चालेल ना तुला? की तुझ्यासाठी मी मेथकूट भात किंवा खिमटी असं काहीतरी करू का? किंवा तूच सांगतोस का मला तुला काय हवंय ते? मी ते करून देते तुला. हा, मामी, मला नको काही. तू दे, मी खाईन. घे. अशीच ना? हा श्रीनूचा आजचा डोसा. ते का जर जाऊन देऊन येशील? हो, देते. ओवी, काय झालं? कालपासून बघतोय गपगप असस. काल थोरल्या घरात गेले होतस, तिथे काय घडला काय? लाली ताई तुका काय बोलल्या? मूवी सांग तरी काहीतरी. कालपासून विचारते, काय बोलतच नाही असस तू. होई, चारू श्रीनूला तिकडे घेऊन गेली म्हणून तुका काळजी वाटते का? हे बघ, श्रीनू जरी तिकडे असेल तरी त्याच्या तब्येतीची काळजी आपण इकडून घेऊ शकतोय. मुख्य म्हणजे त्याचे सगळे रिपोर्ट्स एकदम चांगले आलेले आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाहीये. तू अजिबात काळजी करू नकोस. तू हे औषध त्याका दे, लगेच त्याका बरं वाटेल बघ. त्याचा ताप लगेच उतरेल, मागा खात्री हा. हो. अगो थांब, लगेच काही निघालस? नाश्ता तर करून जा.
आता गेलेस की ते डुग्गूचा अभ्यास घेऊनच परत येशील ना. किती उशीर होतो तुका. उपाशी पोटी जाऊ नकोस. नाश्ता देत नाही हं? खाऊन जा. शेनू पोटभर खा म्हणजे बरं वाटत. चा पोटात काय नाही ना मला नाशकतापणा येतो. जरा खाशीत ना तर तरतरी येईल. काय झालं चारू? हिला काय झाला आता तर बरी होती ती. होय तर आम्ही अगं ती काल रात्रभर माझी काळजी घेत जागी होती. ती झोप पूर्ण झाली नसेल ना तिची म्हणून अच्छा जागरण झाला ना मग पित्त खवळलं असणार बाकी काय नाही. हा. खरं तर मीच थांबायला पाहिजे होतं तिथं. चारू काय झालं तुला असं अचानक? अगं मंजू ते मला एकदम मळमळतंय. काहीच खायची इच्छा नाही. कसं तरी होतंय. अगं काही नाही, तुझी काल झोप पूर्ण झाली नाही ना म्हणून पित्त खवळलं असेल. असं कर, थोडा वेळ झोप आणि बरं वाटलं की मग खा. हां नाहीतर मी असं करते, तुला खोलीत आणून देते. नाही नको, मला काहीच खायची इच्छा नाही आहे. नको मला.